मित्रांनो, कसे आहात सगळे? चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक सुंदरशी गोष्ट। माझ्या गोष्टीचं नाव आहे सुंदर कोण। एक कावळा असतो, त्याचा रंग काळा काळा। त्याला नेहमी असं वाटत असतं की अरे मी किती काळा आहे, मी किती कुरूप आहे। आणि तो त्याचबरोबर बगळ्याकडे बघत असतो। तो बगळा छानपैकी पाण्यामध्ये मासे पकडत असतो। तो कावळा विचार करतो की हा बगळा किती सुंदर आहे, पांढरा शुभ्र रंग, सगळ्या पक्ष्यांमध्ये हा बगळा सुंदर असेल। मग तो बगळ्याकडे जातो आणि बगळ्याला म्हणतो, बगळे दादा किती सुंदर आहात ना तुम्ही, सगळ्या पक्ष्यांमध्ये सुंदर आहात ना तुम्ही, किती सुंदर पांढरा शुभ्र रंग, नाहीतर मी बघा काळा कुळकुळीत। बगळा म्हणतो, हो रे, मलाही आधी असंच वाटायचं की सगळ्या पक्ष्यांमध्ये मीच सुंदर आहे। पण म्हटलं जेव्हा मी पोपटाला बघितलं त्यावेळेस मला कळलं की पोपट सगळ्या पक्ष्यांमध्ये सुंदर आहे। मग ते दोघंही उडत उडत पोपटाकडे जातात आणि पोपटाला म्हणतात, पोपट दादा तुम्ही किती सुंदर आहात ना, सगळ्या पक्ष्यांमध्ये तुम्ही सुंदर आहात, इतका छान तुमचा हिरवा रंग, लाल भडक चोच, तर सगळ्यांमध्ये तुम्ही सुंदर आहात। पोपट म्हणतो, हो बरोबर आहे, मलाही आधी असंच वाटायचं की सगळ्या पक्ष्यांमध्ये मीच सुंदर आहे। पण म्हटलं जेव्हा मी मोराला पाहिलं त्यावेळेस मला जाणवलं की सगळ्यात सुंदर मोर आहे म्हणून। मग ते तिघही उडत उडत मोराकडे जातात आणि मोराला म्हणतात, मोर दादा तुम्ही सगळ्या पक्ष्यांमध्ये सुंदर आहात ना, कारण सगळे रंग तुमच्या पिसाऱ्यामध्ये आहेत, निसर्गातले सगळे रंग तुमच्याकडे आहेत, त्याच्यामुळे सगळ्या पक्ष्यांमध्ये तुम्ही सुंदर आहात। मोर हाताश होऊन म्हणतो, बरोबर आहे तुमचं, सगळ्या पक्ष्यांमध्ये मीच सुंदर आहे, कारण निसर्गातले सगळे रंग माझ्याकडे आहेत, पण या सौंदर्यामुळे मला लोक पकडून पिंजऱ्यात टाकतात, लहान लहान मुलं मी पिसारा फुलवून नाचावं म्हणून माझ्यावरती दगड मारतात। पण म्हटलं ह्या सौंदर्याची किंमत मला अशा प्रकारे भोगावी लागते। पण म्हटलं रंग माझ्याकडे आहेत म्हणून मी सुंदर आहे असं नाही, तर तुम्ही प्रत्येक जण सुंदर आहे। कावळ्याला मोर म्हणतो की अरे तू सुद्धा सुंदर आहेस, तुझ्याशिवाय पिंडाला, तू जर शिवला नाही पिंडाला तर कोणी जेवण सुद्धा करत नाही, त्याच्यामुळे तुझ्या ठिकाणी तू सुंदर आहे, बगळा त्याच्या ठिकाणी सुंदर आहे, पोपट त्याच्या ठिकाणी सुंदर आहे। तर मित्रांनो, यातनं आपल्याला काय मॉरल घेता येईल की जो पण जसा आहे तो त्याच्या जागेवरती, त्याला महत्व आहे, तो त्याच्या जागेवरती सुंदर आहे। गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चलो बाय बाय।